गोकुळ दूध संघाच्या मतदार यादी बनवण्याच्या प्रक्रियेला नवं वळण लागले। कोल्हापूर सर्किट बेंचमधील सुनावणी आता 17 मार्च रोजी होणार आहे। दरम्यान प्रकाश बेलवडे यांनी सर्किट बेंचमधील याचिकेत नामदार हसन मुश्रीफ यांना पार्टी केले। त्या विरोधात नामदार हसन मुश्रीफ यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। नामदार मुश्रीफ यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार असल्याचं समजते। बहुचर्चित गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। मात्र प्रकाश बेलवडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्यानं या प्रक्रियेला ब्रेक लागलाय। तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांनी अवसायनात काढलेल्या 1108 दूध संस्था मतदानासाठी अपात्र ठरवण्याची मागणी बेलवडे यांनी केली। या याचिकेवर आज सुनावणी होती। गोकुळच्या सत्ताधाऱ्यांच्या वकिलांनी मुदत मागितली। आता या याचिकेवर 17 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी प्रकाश बेलवडे यांनी दुग्ध विकास विभागाकडे केली आहे। दरम्यान सर्किट बेंचमधील याचिकेत नामदार हसन मुश्रीफ यांना प्रकाश बेलवडे यांनी पार्टी केलंय। त्या विरोधात नामदार मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। तुकाराम मुंडे यांनी संस्था अवसायनाचा निर्णय घेतला त्यावेळी जनावरांमध्ये लंपीची साथ सुरू होती। परिणामी दूध उत्पादनात घट झाली होती। अशा परिस्थितीत दूध संस्थांवर कारवाई करणं योग्य नव्हतं। त्यावेळी कोल्हापूरचा पालकमंत्री आपण होतो, त्यामुळेच तत्कालीन दुग्ध मंत्र्यांना पत्र दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी याचिकेत म्हटलंय। दरम्यान नामदार मुश्रीफ यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार असल्याचं समजतंय। सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुरू असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानं गोकुळ दूध संघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय।